नमस्कार मित्रांनो आणि गुड आफ्टरनून. मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेट. मित्रांनो, आता वाजलेत बरोबर 1:30 दुपारचे आणि आपण जातोय आज पोहायला. आपले मुंबईचे मित्र आहेत, कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. तर ते काल आपल्याकडे आलेत आणि मी जरा सकाळी कामासाठी बाहेर गेलो होतो आणि माझ्या भावाला म्हणजे बंधूला घेऊन त्यांना पाठवले पोहायला. तर आता त्यांचा फोन लागत नाही, तर त्यांना शोधत शोधत आपल्याला यायचं. ते बोललेत पावसला जाते पोहायला, तर बघूया ते तिकडेच गेलेत का ते. आणि आता तिकडे जाऊन शोधूया त्यांना आणि त्यांच्यावर जराशी मजा करूया. तर आजचा ब्लॉग हा थोडा मजा मस्तीचाच आहे. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना आपल्या चॅनलवरचे ब्लॉग्स आवडतात त्यांनी या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया थोड्या वेळामध्येच. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. तर जाता जाता गोळपच्या उतारातच भेटलेत अर्ध्यातच आणि मग तिथून परत आलो आणि आता परत आलो आहे बनामध्ये. बनामध्ये जास्त कोणाला अलाव करत नाहीत, कारण 1-2 वर्षापूर्वी जरा ते सीन झाला होता, त्याच्यामुळे फक्त गावातल्याच लोकांना अलाव करतात. तर आता बनामध्ये आलो आहे, तर इथे थोडीफार मजा करणार आणि मग बॅक टू होम. तर चला आता जाऊया सावकाश सावकाश. सगळं बंद आहे आणि हे आपले फंटार आणि आजा पुढे आहे, आजा आणि बंधू. तर सावकाश सावकाश जाऊया, मस्तपैकी मजा करू. हे आहेत कोणतरी, चला काय विषय नाही. आणि आलोय आता, हे बघा पुढे. तर आता आलोय आणि पटापट उड्या मारायचं, जराशी मजा करायची आहे. आणि धबधब्याच्या बाजूला ते मंदिर सुद्धा आहे. ह्या साईडला एक आहे मंदिर आणि एक मंदिर ह्या साईडला आहे. श्रीदेवी धनीन माता. आणि खूप वर्षानं आलो आहे मी इथे आता पोहायला. जवळजवळ सांगतो 4-5 वर्षानंतर आलो इथे. थोडासा कचरा आहे, कारण झाडं आहेत, ऑब्विसली झाडाचा कचरा पडणारच. चला जाऊया, मस्त एक उड्या मारूया, मजा करू. आणि तिथे एक फॅमिलीसुद्धा आहे. आणि आता एक एक उड्या मारतील पटापट. आणि इथे हनुमानांचं मंदिर सुद्धा आहे, मस्त. तर चला आता उड्या मारायला सुरुवात. आणि हे बघा मासे आहेत. थोडा राहिला तर पाय पूर्ण गायब करतात. हे बघा किती मासे आलेत. काय गरज नाही मॉलला जायची, मग न्यायची. हे बघ कसं खात आहेत. पहिली उडी मारतोय आजा. आजा पाय टेकतात का बघ. नाही, आता कचरा आलाय जरासा. बंधू गेला. आजाकडे लाईफ जॅकेट आहे, लाईफ जॅकेट. आजाकडे लाईफ जॅकेट आहे म्हणून तरंगतोय.
मस्त मजा. बोले येतो बोल. थोडंसं दमायला झालं. चला आता जरा बंद उडी मारतोय. हे दोघं इकडे बसले आहेत आणि ते तिघे वरती आहेत. आणि जसे तिथे मासे आहेत ना तसे इथे पण मासे आहेत. हे बघा सुरुवात झाली लगेच. पाण्यात पाय टाकलाय बघा. हे बघा पाण्यात पाय टाकला आणि लगेच सुरुवात. हे बघा आता माझ्याकडे आणि अजय इकडे आहेत. मस्तपैकी आपला फूट मसाज सुद्धा झाला. आता जरा पटकन एक एक दोन दोन उड्या मारूया आणि निघूया. एक एक दोन उड्या मारून निघू. मस्त एक उडी मारू डायरेक्ट घराला कळते. तर आपण मगाशी तिथे बसलो होतो फूट मसाज करत आणि आता ह्या जागेवर आलोय परत एकदा. बरं वाटते, खूप बरं वाटते. जरा अशा गुदगुदले होत आहेत पण भारी. किती मासे आहेत इकडे, किती तरी खूप मासे आहेत. नॅचरल फूट मसाज. अरे लगेच पळतात. हे जे मासे आहेत ना खूप डरपोक आहेत. हे बघा जरासं असं गेलं तरी पळतात आणि एक मासा पळाला की पाठोपाठ सगळे पळतात. एक पळाला तरी. चला पाणीसुद्धा थोडंसं क्लीन झालं आहे. पटकन एक उडी मारू आणि लेट्स गो टू घर. अजय तिकडून मारतोय, मी इकडून मारतोय. लेट्स गो. एक जण आला आहे पाण्याच्या वरती, दुसरा मारतोय. आणि आता आपला आजा बाय. आजा जलपरा आलाय, जलपरा. जलपरा आला होता, जलपरा. जो तेव्हा नाही उतरला आणि आता चाललाय पाण्यात. चला आता निघूया मस्त की घरी जाऊया आणि जेवूया आणि संध्याकाळचा प्लॅन बघूया आज काय आहे तो. अच्छा काय संध्याकाळी कुठे? संध्याकाळी टेबल पॉईंटला जाऊया आपण. टेबल पॉईंटला जायचं आणि नंतर लाईट हाऊसला गेलो तर जाणार आहोत. बघूया. आजचा व्लॉग पूर्ण असाच आहे. एकीकडे आपले फोटो बिटो पण काढलेत. खाली इंस्टाग्राम हँडल मेन्शन करेन, तिकडे तुम्ही फोटोज वगैरे नक्की बघू शकता. त्या अकाउंटला तुम्ही नक्की फॉलो करा. आणि आता निघालेलो आहे घरी. दोघे जण पाठीत. हां आमचा दरवेळेच आहे. आम्ही जेव्हा कुठूनही फिरून निघालो की पावसाला सुरुवात होते. आता पण जरासा पाऊस धरला आहे आणि आम्ही निघालो आहे. गाडीत बसल्यावर पावसाला सुरुवात होईल. संध्याकाळी बघूया. पहिले लाईट हाऊसला जायचं, नाही पहिले टेबल पॉईंटला जायचं आहे, तिथून मग नंतर लाईट हाऊसला जायचं आहे. बघूया आता किती वाजतात ते. चला आता मस्त जेवलो आणि आता निघालोय लाईट हाऊसला. टेबल पॉईंट. हा पहिले टेबल पॉईंटला जाऊ, मग तिथून जाणार लाईट हाऊसला. वाजलेत 4:45. आमचा स्पॉन्सर पुढे बसलाय. स्पॉन्सर आपल्या पुढे बसलेत. चला आता जाऊया डायरेक्ट टेबल पॉईंटला. चालायचं मी ना 5 किलोमीटर, तिला सांगा पाहिजे. हा हो तिकडे आतमध्ये चालत जायचं. मी 10 किलोमीटर पण चालतो. चला जाऊया सावकाश सावकाश. आता घुसलो पण टेबल पॉईंटच्या रस्त्यावरती. रस्ता जबरदस्त आहे. एकदम 4 लेन हायवे आहे आणि पुढे पाणी पण साचले. पण आपल्याला राईटला जायचंय. तर आत्ता आपण आलोय टेबल पॉईंटला. मस्त हवा सुटली आहे, वारा मस्त सुटलाय.
आपले फंटर लोक इकडे थांबलेत. आणि बरोबर ह्या बोटाच्या समोर इथे आहे लाईट हाऊस. आपल्याला तिथे सुद्धा जायचं थोड्या वेळाने. 10-15 मिनिट इथे फोटोज वगैरे काढू आणि मग तिथे जायला निघू. भारी व्ह्यू. आणि आपले पोलीस सर इथे आलेले आहेत. आता सर सगळ्यांना फटके द्या. सर सर्वे करतायत. इकडे एक सीन झाला होता, सरांना सांगितलं मग अशी आता परत एकदा सर्वे करतायत. कोण आहे का ते बघ. साहेब विचार करतायत की कट करणार ना. मी कट करणार. झाला पाऊस येतोय तर पळापळायला सुरुवात. ते दोघं राहिले, आम्ही तिघं निघालो. 120च्या स्पीडने येणार आहे. तर आता निघालो. आपली गाडी जराशी लांब लावली आहे आणि आता इथून जाणार आपण डायरेक्ट लाईट हाऊसला. चला डायरेक्ट लाईट हाऊसला जाऊया. चला. तर चला आता निघूया डायरेक्ट लाईट हाऊसला. तर आत्ता आपण पोचलोय आठवडा बाजारमध्ये. आज आहे शनिवार, त्याच्यामुळे आज बाजार आहे आणि ट्रॅफिक आहे. 10 मिनटं झाली आहेत आणि अजून 10 मिनटामध्ये पोचू आपण लाईट हाऊसला. पण ट्रॅफिक आता बघू किती वेळ जातो अजून. आणि आज शनिवार असल्यामुळे आपल्या बाजूला बसलेत हनुमान दादांचे भक्त पोलीस दादा. आता आपण आलोय रस्त्याला रत्नदुर्गच्या. सरळ गेलं की रत्नदुर्ग. आणि हा बघा, हा जो रस्ता आहे हा जातो डायरेक्ट लाईट हाऊसला. कारण आत्ता जर ह्या रस्त्याला 2 गाड्या आल्या तर एका गाडीला 100% रिव्हर्स घ्या. हे बघा, आता तुम्ही घुसा थोडी झाडा. आता कायच घुसे बंद, आम्ही थंडीवर आहेत. मागे झालंय चान्स काहीच नाही आम्हाला. तुम्हाला मागायचं दादूस मी कुठे घालू? जागा नाही का पुढे? नाही ना, दोन्ही गाड्या समोरासमोर भोज्जा झालेला आहे. पण आपण तर काय पाठी नाही जाणार, तेच पाठी जातील. जसं तुम्हाला आधीच म्हटलं की जर 2 गाड्या आल्या तर भोज्जा होऊ शकतो. तसंच झालं. आपण आत घालूया. त्याला काय करायचं ते तो करू देत. नाही त्यांनी घेतली पूर्णपणे गाडी पाठी. आणि आपले अजय शेठ उतरलेत रस्ता द्यायला. त्यांना सांगतात अशी घ्या, तशी घ्या, हे घ्या, ते घ्या. सगळं अजय भाई सांगतायत. चलो. चढावत असतानाच म्हटलं की जर गाड्या आल्या तर वांदे होतील आणि डायरेक्ट समोर 2 4 व्हीलर आल्या. पण जाऊ दे, त्यांनी गाडी घेतली पाठी. आपण निघालो आणि आता लाईट हाऊसला पोहोचू आपण. 1च मिनिट. आणि तोपर्यंत लाईट आउट दिसलाय समोरच लाईट हाऊस आहे तो बघा. आणि हा आपल्या बाजूचा व्ह्यू आहे जबरदस्त. आणि आधी लाईट हाऊसला जाऊया आणि मग पुढे जाऊ. तर आलो आता आपण लाईट हाऊसला. लाईट हाऊस बंद त्यामुळे आपण तर चालत तसं मस्तपैकी फिरायचं. हो, गाडीत छत्री राहिली. आणि मित्रांनो एक सांगतो, आजचा जो आपण मॅक्झिमम ब्लॉग करतोय हा या रेबनच्या मेटा 2मधून करतोय. तर याची क्वालिटी कशी आहे व्हिडिओची, ऑडिओची, ते मला नक्की कळवा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये. रेबनचा मेटा 2 ह्याच्यातून आपण ब्लॉग करतो आजचा. तर आलोय आपण आपल्या लाईट हाऊसला. आणि तो आहे त्या बाजूला रत्नदुर्ग किल्ला, म्हणजेच भगवती आईचं मंदिर आहे तिथे. तर म्हणून त्याला भगवती किल्ला असं सुद्धा म्हणतात, रत्नदुर्ग किल्ला पण म्हणतात. आणि हे आपले शूटार 4 शूटार फोटोज वगैरे मस्तपैकी काढतात. आणि इथे खाली आहे शिवसृष्टी. तिथे सुद्धा लाईट शो असतो. तिथे सुद्धा आपल्याला बघू, संध्याकाळी जर जमलं तर जाऊ. एकदम शांत. आणि आज वारा वगैरे नाही आहे, पाऊस पण नाही आहे.
मस्त शांत वातावरण आहे एकदम. लाईट हाऊसला काय जायला मिळालंच नाही, ते बघू उद्या जाऊ कदाचित. पण मस्त वातावरण आहे, शांत एकदम. तर आपले 3 रथी महारथी चाललेत. 1 2 3, चौथा दमला आहे. आपल्या पोलीस सरांचा स्टॅमिना जाम भारी आहे. अरे त्याच्याकडेच आहे. चल चल चला आता आपण आता चालत चालत पोचलोय आपल्या फेवरेट स्पॉटवर. लाईट हाऊस मधला आपला फेवरेट स्पॉट आहे, तिथे पोचलोय. दाखवतो तुम्हाला सुद्धा आपला फेवरेट स्पॉट. आणि हा बघा लाईट हाऊस मधला आपला फेवरेट स्पॉट. भारी सीन. कसं आहे हा आपला फेवरेट स्पॉट आहे. लाईट हाऊस इकडे येतो आणि इथे आपण बसलेलो असतो. सगळं ग्रीन ग्रीन. ए मेटा जाईल खाली. आज सूर्य नाही तर सनसेट पण इथे भारी दिसतो. आम्ही मेन म्हणजे सनसेट साठीच येतो इकडे. मस्त. अच्छा कसा वाटला स्पॉट? मस्त छान आहे, आवडला आम्हाला. आवडला. मुंबई से आहे मेरा दोस्त, 4 दोस्त. तिकडे पोलीस सर्वे करतोय. पोलीस साहेबांनी विचारा तो सर्वे करतोय. सर तुम्हाला कसा वाटला स्पॉट? एकदम मस्त. एकदम मस्त. आणि तिकडे सर्वे चालू आहे, मेटा घालून सर्वे चालू आहे. येताना कोणी घाण करून नाही येतं फक्त. हा हे मात्र खरं आहे. घाण केलं तर इथं मजा राहणार नाही. तेच बोलतोय ना, ते घाण केलं ते चुकीचं आहे. काय बोलणार आता. तर मेटा गॉगलचा आपल्याला अजून एक फीचर समजलंय. हे मेटा टेक फोटो. हा परत आला. इकडून असा घेतला. मेटा टेक फोटो म्हटल्यावर मेटाने 2 फोटो काढलेत. हे आपला हात पण आलाय. ते क्रॉप करेल. मस्त मस्त क्वालिटी मस्त आहे. जबरदस्त. काय फोटो आला मोबाईल मध्ये. आता किती काय झालं तरी अजयचं काय फोटो काढून पोट भरत नाही. आता इकडे फोटोशूट चालू आहे. आता मस्तपैकी बसलोय सगळे. आणि आमच्या खाली बघा सगळे चौघ पाहतात. आम्ही इकडे अजय, आम्ही इकडे बसलोय. तुला पण घेऊन जाणार. जायचं गेलं तर सगळ्यांनी जायचं, नाही तर कोणीच नाही. बापच बाप नाही. जरा असंच बसलोय 10-15 मिनिटं बसून मग निघणार. आता बदलापूर मधून आपल्याकडे आलेत रोके खिलाडी. पोलीस पाटील आले आहेत. पोलीस पाटील फोटोशूट चालू आहे. खतरो के खिलाडी. काय माहिती नाही पण इकडे अडकशील. चला आता निघूया. आता जाऊया डायरेक्ट मला सांगत होते खाऊ गल्लीमध्ये जाऊया. काहीतरी बारीक सारीक खाऊया आणि मग जाऊया घरी. एकाचा उपवास आहे ते पण सांग. अरे बाबा उपास मग 7 वाजले मग उपास सुटला. अरे हा कुठला उपास आहे पण? हा कुठला उपास आहे? हा कुठला उपास? 7 वाजता उपास सुटतो. आज शनिवारचा उपास आहे आपल्या भावाचा आणि 7 वाजता उपास सुटणार का? तर मगाशी त्यांनी पाठी घेतली होती, आता आपल्याला पाठी घ्यायची आहे आणि समोरनं गाडी आली आहे. अरे भावाचा उपवास आहे. दर शनिवारी उपवास असतो बरोबर ना? पण शनिवारी संध्याकाळी 7 वाजता कसा का उपवास सुटतो? अरे तिकडे घरी मम्मी म्हणते उपवास सोडायला कुठली भाजी बनवू, आणि हा इकडेच उपवास सोडतोय खाऊ गल्लीत जाऊन.
काहीतरी डाळ भात वगैरे मग तसं असं अरे चल ना घरी जेवायला तुमचा उपास नाहीये आमचा नाही उपास आहे माझा ते हा. चला मित्रांनो उपासच वेगळा आहे, सेटलमेंट वेगळ्या प्रकारचा उपास आहे हा. नाही रे बाहेर होतो म्हणजे मनाचा उपास मनाचा उपास आहे हा. तर खाऊ गल्लीला जायच्या आधी जरा म्हटलं महाराजांचं दर्शन घेऊन जाऊया म्हणून खाली शिवसृष्टीला आलोय. आता आतमध्ये जातोय, बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे. मी पण पहिल्यांदाच जातोय हा शिवसृष्टीमध्ये. हो मी पण. तर चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. शिवसृष्टीचा एंट्रन्स आहे. लेट्स गो. तर जस्ट आत्ताच एंट्री केली आहे. इथून एंट्री आहे. 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि फक्त कॅश, नो जीपे. आणि तिथून आतमध्ये आलो, जस्ट एंट्री केली आणि इथे आहे एक किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे. किल्ला बांधला आहे आणि हा किल्ला आहे कुलाबा. पॉज करून नक्की वाचा. कुलाबा किल्ल्याचं हे त्यांनी इथे रेप्लिका बनवलं आहे. जबरदस्त. अलिबागमधला कुलाबा किल्ला त्याचा रेप्लिका आहे. आणि इथे आहे वरती जहाज. तर चला आता जहाजाजवळ जाऊया. आणि आता आपण आलोय जहाजाजवळ. गुराब युद्धनौका आहे ही. हे सुद्धा नक्की पॉज करून वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीने बनवलेले हे जहाज आहे. युद्धनौका. ही युद्धनौका आहे. युद्धनौकेच्या जस्ट खाली आलं की इथे ही अशी छोटीशी घरं, त्या घराच्या बाहेर कामं करणारी माणसं, मावळे, खूप भारी स्ट्रक्चर केलं आहे. तर हे बघा असं सगळं घरं आहेत. सांबार आहेत, मावळे आहेत, शेतकरी आहे. आय थिंक हे मसाल्याचं समथिंग असं काहीतरी त्यांनी दाखवलं, पण भारी आहे. इथे पुढे भांडी बनवणारे कुंभार आहेत. इथे सुद्धा तसंच धान्याचं आहे आणि झाडं वगैरे. भारी सीन यार, एक नंबर. आणि हे सर्व जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गाव असं हे दाखवलेलं आहे आणि त्याची माहिती इथे दिलेली आहे. शिवकालीन गाव. आणि हा गावाच्या इथून थोडंसं वरती आलं की मग ह्या बाजूला आहे किल्ला सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये किल्ला जलदुर्ग. हा जलदुर्ग आहे म्हणजे समुद्रामध्ये असणारा हा किल्ला आहे. सिंधुदुर्ग असं किल्ल्याचं नाव. त्याचा रेप्लिका त्यांनी इथे बनवलं आहे. तर हे आहे शिवकालीन गाव आणि समोर जो आहे तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथून थोडं पुढे आलं की ह्या साईडला अजून एक किल्ला आहे. तर हा बघा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथून थोडंसं सरळ चालत आलं की हा अजून एक किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच येतो विजयदुर्ग हा किल्ला आणि त्याचा रेप्लिका इथे बनवलेला आहे. जबरदस्त किल्ला विजयदुर्ग. विजयदुर्गच्या इथून थोडंसं पुढे चालत आलं की ह्या बाजूला अजून एक किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे किल्ला पूर्णागाड, जो आपल्या रत्नागिरीमध्ये आहे आणि आपल्या इथून 13 किलोमीटर लांब आहे आपल्या घरापासून तो हा पूर्णगड किल्ला. त्याचा रेप्लिका इथे बनवलेला आहे. तर पूर्णगड किल्ल्यापासून थोडंसं पुढे चालत आलं की इथे आहे पद्मदुर्ग किल्ला. रायगडमधील किल्ला आहे पद्मदुर्ग उर्फ कासा असं सुद्धा या किल्ल्याला ओळखलं जातं. असा हा पद्मदुर्ग किल्ला. पद्मदुर्ग किल्ल्याच्या इथून थोडंसं पुढे आलं की आहे खांदेरी किल्ला. अलिबागमधील खांदेरी किल्ला. जबरदस्त असं कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि हा सुद्धा त्याचा रेप्लिका बनवला आहे. जवळजवळ 6 ते 7 किल्ले आहेत त्यांचा रेप्लिका अजूनपर्यंत आपण बघितला, जो फक्त खालच्या पट्ट्यामध्येच आहे. आता जाऊया वरच्या फ्लोअरला, अजून एक फ्लोअर वरती जाऊन बघू.
ह्या बाजूला सुद्धा एक किल्ला आहे, महाराजांच्या स्मारकाच्या बाजूलाच आहे. कुठला किल्ला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा कुठला किल्ला आहे ते. मित्रांनो, आत्ताच तुम्हाला जसं विचारलं होतं कुठला किल्ला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा किल्ला आहे दुर्ग रायगड. रायगड किल्ला आहे. ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये रायगड अशी कमेंट केली आहे तर त्यांना आपला इतिहास थोडाफार तरी माहिती आहे असं मी समजेन. जबरदस्त. तर असं हे स्मारक महाराजांचं आहे आणि महाराजांच्या स्मारकाच्या खाली अजून एक किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे मुरुड जंजिरा किल्ला. मुरुड जंजिरा. नक्की एकदा पॉज करून हे सुद्धा वाचा, मुरुड जंजिरा किल्ला. तर मित्रांनो, महाराजांच्या डाव्या बाजूलाच अजून एक स्मारक आहे आणि हे स्मारक आहे कान्होजी आगरे, सरखेल कान्होजी आगरे यांचं. पॉज करून नक्कीच वाचू शकता. कान्होजी आगरे यांचे स्मारक आहे. महाराजांचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्या खाली अजून एक स्मारक आहे आणि हे स्मारक आहे सुभेदार तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंवर एक मूवी सुद्धा आला आहे. तर हे त्यांचं स्मारक आहे. बॅक साईड आहे, फ्रंट साईडने आपण थोड्या वेळातच जाऊ. आणि त्या बाजूला अजून एक स्मारक आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं. आणि महाराजांच्या उजव्या बाजूला अजून एक किल्ला आहे, किल्ला सुवर्णदुर्ग. जबरदस्त किल्ला आहे. रेप्लिक आहे, जबरदस्त भारी एकदम बनवलं आहे. आणि सुवर्णदुर्ग किल्ला हे सुद्धा पॉज करून एकदा नक्की वाचा. आणि हे आहे महाराजांचं स्मारक. स्मारकाच्या बॅक साईडला आहोत आपण. चला तर स्मारकाच्या पुढे जाऊ, फ्रंट साईडला जाऊया. तर हे आहे महाराजांचं स्मारक. जबरदस्त. आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. जबरदस्त. संपूर्ण शिवसृष्टी आपण फिरलो आणि एक अभिमान आहे. छाती फुगून आल्यासारखं होतं आहे, कारण ही जी शिवसृष्टी आहे ही माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. त्याच्यामुळे एक अभिमानसुद्धा वाटतो आणि जबरदस्त एकदम बनवलेलं आहे. संपूर्ण आपला जो इतिहास आहे, महाराजांचा जो इतिहास आहे, तो संपूर्ण इतिहास तुम्हाला इथे बघता येईल. तर शिवसृष्टीला एकदा नक्की भेट द्या. 30 रुपये फक्त तिकीट आहे, फक्त 30 रुपये. नक्की या. तर आपण आलो आहे एका साईडला, एका कोपऱ्यामध्ये शिवसृष्टीच्या, आणि संपूर्ण शिवसृष्टी अशी जबरदस्त. आणि मेन म्हणजे ह्या संध्याकाळच्या वेळी या लाईट्समुळे ते अजूनच भारी वाटतं. आणि ही महाराजांची युद्धनौका. जबरदस्त मस्त सीन आहे. चला मित्रांनो, आता आलोय खाऊ गलीमध्ये. जाऊया काय ते खाऊया मस्त पैकी. व्हेज मंचुरियन नाही, वडापाव बर्गर पण नाही, फूड स्टॉल. पावभाजी. काय खायचं आजा बघा. चला बघूया काय खायचं ते आपल्याला. आता आपण ऑर्डर दिली आहे सॉल्टेड फ्राईज एक, आणि त्याच्यानंतर पेरी पेरी फ्राईड चीजकॉर्न मोमोज फुल, आणि पाठवून एक पावभाजी. आता मस्त आहे की तिने खायचं आणि मग घर गाठायचं. तर आपले मोमोज आता आलेत आणि खायला सुरुवातसुद्धा झाली आहे. आपला फेवरेट स्पॉट आहे खाऊ गलीतला मोमोजसाठीचा. इथेच येतो आपण दरवेळेला मोमोज खायला. चला तर मोमोज खाऊ. पावभाजीसुद्धा आली आपली आणि फ्रेंच फ्राईजसुद्धा आलेत. मोमोज संपलेत, आता पावभाजीवर ताव मारूया. फ्राईज संपलेत आणि दुसरा फ्राईज, आणि मॅटर झालंय.
दारू कधी कुठल्या तर मित्रांनो आत्ताच घरी आलो. एक जण इकडे झोपला आहे, तिघे जण तिकडे बसलेत. जसं घरी पोचलो जरासं दमलो आज, कारण आज जरा दागदुग खूप झाली. आता जेवणार. आमच्या पोलीस साहेबांचा उपवास आहे, उपवास सोडणार आणि मस्त एक आज ताणून झोपणार. तर चला मित्रांनो, आत्ताचा व्लॉग इथेच संपवूया. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यांना आपल्या चॅनलवरचे व्लॉग्स आवडतात त्यांनी या व्लॉगचा लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.